विधान परिषद उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा होणार आहे। 17 पैकी 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत। 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्याने निवडणूक आपोआप बिनविरोध झाली। शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध ठरणार आहेत। विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी, ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे बिनविरोध निवडून येणार, तर पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध, अपक्षांचा अवैध। अंबादास दानवे यांना विधान परिषद उमेदवारी मिळाल्यावर संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत, कुटुंबियांकडूनही औक्षण। दानवे दुसऱ्यांदा विधान परिषदेवर जाणार। शिवसेना नेते बच्चू कडूंची परतवाड्यात जल्लोष रॅली। या रॅलीत बच्चू कडूंनी रामजी का परचम लढा के आए है भगवादारी गाण्यावर धरला ठेका। बच्चू कडू यांच्यावर प्रहार, कार्यकर्त्यांची जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी। विधान परिषदेवर विवेक कोल्हेंची बिनविरोध निवड जवळपास निश्चित, त्यामुळे अहिल्यानगरच्या कोपर गावात जंगी स्वागत। कोल्हेंवर 50 जेसीबीतनं फुलांची उधळण। कोल्हेंनी कार्यकर्त्यांसह बँडच्या तालावर धरला ठेका। नसरापूर गावात घडलेल्या घटनेवर खासदार संजय राऊतांचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस सत्तेत आल्यापासून महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ, राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा वाटोळ झाल्याचा राऊतांचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50-50 कोटी रुपये देत असतात, खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप। भाजपही पैसे वाटतो, सत्ताधाऱ्यांकडे पैसे येतात कुठून याचा तपास करण्याची गरज, राऊतांची मागणी। राऊतांच्या आरोपांना भाजपचे नवनाथ बन यांचं उत्तर, सेवा करून आम्ही निवडणुका जिंकतो, तुमच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप झाले, त्याचं उत्तर द्यावं, बन यांचा पलटवार। मला डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क कमी पडले म्हणून ऍडमिशन घेतलं नाही। प्रीतम मुंडेंना वकील व्हायचं होतं, ते डॉक्टर झाल्या। ज्याला जे व्हायचं होतं ते त्यांना करता आलं नाही। बीडमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना मात्र राजकारणी व्हायचं होतं, ते राजकारणी झाल्याचंही वक्तव्य। माझा आणि माझ्या व्यवसायाचा दूरपर्यंत संबंध नाही, मी मोठी डिस्टिलरी चालवते, त्याबाबत कुठलीही माहिती नाही। बीडमधल्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी दिली व्यवसायाची माहिती, तिथल्या ब्रँडही माहीत नसल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचा भाषणात वेगळाच अंदाज। आमचा पाहुणचार असा की विचारायलाच नको, पाणी घेणार का असं नाही, तर थेट पाजलंच जातं, असं म्हणत सभागृहात एकच हशा। मुंबईत 21 एप्रिलला महायुतीने नारी शक्ती वंदन अधिनियमन मंजूर न झाल्यानं आंदोलन केलेलं, मात्र या दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे टीना चौधरी चांगल्याच संतापलेल्या। आता त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका असा इशारा दिलाय। मंत्री गिरीश महाजनांनी आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचंही त्यांनी म्हटलं। भक्तांच्या पैशांवर अशोक खरातची 21 देशांची भ्रमंती, एसआयटी तपासात माहिती उघड। खरात 9व्या गुन्ह्यात एसआयटीच्या ताब्यात। राजेंद्र जासूद या व्यावसायिकाची अशोक खरातने केली आहे फसवणूक। जादूटोणा बंदुगिरी फसवणूक प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मनोहर भोसलेच्या कोठडीत वाढ। माढा न्यायालयाकडनं 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी। भोसलेच्या 2 साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडी देण्याची मागणी फेटाळली। पुण्यातल्या भोर बंदला व्यापारी आणि स्थानिकांचा प्रतिसाद। भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि हत्येबद्दल भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद। व्यापारी असोसिएशनच्या आवाहनाला दुकानदार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नसरापूर प्रकरणातल्या चिमुकलीवर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार। चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावर जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी 4 तास नवले पूल रोखून धरलेला। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या बोरामणी तिहेरी हत्याकांडाचा छडा लागल्याची माहिती। संपत्तीच्या वादातनं दिरानेच भावजय पुतण्या-पुतणीची हत्या केल्याचा संशय। हत्या झालेल्या गायत्री म्हस्के आणि दीर सुधाकर म्हस्के यांच्यात संपत्तीवरनं सुरू होता वाद। सोलापूरमध्ये मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून केली हत्या। बार्शी तालुक्यातल्या वैराग इथल्या घटनेने खळबळ। दिनेश कापसे या तरुणाचा मृत्यू, आरोपी बबलू मुळेला पोलिसांकडून अटक। नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीने शीतपेयातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याची माहिती। शिरखुर्मातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार झाल्याची सूत्रांची माहिती। एसआयटी चौकशीतनं धक्कादायक बाब उघड होण्याची शक्यता। गडचिरोलीतील आष्टीमध्ये शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सिलेंडर स्फोट। स्वयंपाकघरात सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड। गोंदिया शहरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। अस्लान खान घरीच एमडी पावडरची विक्री करत असल्याची पोलिसांना मिळालेली माहिती। अस्लानच्या घरी छापा टाकला असता ड्रग्जचा साठा जप्त, आरोपी विरोधात गुन्हा दाखल। नंदुरबारमध्ये शहादा पोलिसांची अवैध मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई। 60,12,000चा मुद्देमाल जप्त। आयशर कंटेनरमधनं विदेशी मद्याचे 535 खोके जप्त। हरियाणा आणि दिल्लीतील 5 संशयितांविरोधात गुन्हे दाखल। नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव। प्रशासनाकडून कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत। 2 दिवसात 44,000 कोंबड्या आणि 20,000 अंडी नष्ट। याशिवाय 44 टन पशुखाद्यही प्रशासनाकडून नष्ट।
नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूमुळे चिकन दुकानं, बिर्याणी सेंटर, अंडी विक्रीवर बंदी. खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेचा निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाईचा इशारा. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातल्या धामणगावात मोठी आग. गावातील तब्बल 30 घरं जळून खाक. 5 जनावरांचा आगीत होरपळून मृत्यू. 4 तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण. बावनथडी नदीवरील राजीव सागर प्रकल्पात केवळ 25% साठा. तांत्रिक वाटणीमुळे भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला अवघं 12.5% पाणी. मान्सून अंदमानात 22 मे पर्यंत धडकण्याची शक्यता. केरळमध्ये मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा अंदाज. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख 15 मे रोजी जाहीर होणार. मान्सूनपूर्व पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये वळव्याच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांचा घास हेरावला. कापणीला आलेल्या भात पीक जमीन दोस्त. उरलं धान्य पदरात पाडण्यासाठी हार्वेस्टरने तातडीची मळणी. 2 दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. अंबरनाथ महानगरपालिकेच्या बाहेर फेरीमधील 22 कंत्राटी कामगारांचं 2 महिन्यांचं वेतन थकलं. जुन्या ठेकेदाराची मुदत संपली. नव्या ठेकेदाराची नियुक्ती प्रलंबित असल्यानं वेतनावर परिणाम. तातडीने वेतन द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शिवसेना नगरसेवकाचा इशारा. नाशिकमध्ये रिंग रोड भूसंपादनावरनं वाद चिघळला. जागेच्या मोजणीवरनं शेतकरी आणि प्रशासनात तणाव. पोलिसांनी शेतकऱ्यांवर हात उचलल्याचा आरोप. संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी इथे पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. जवळपास 100 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती. एक महिला पर्यटक गंभीर जखमी. उपचारासाठी रुग्णालयात. गोंदियात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मुर्दोली गेट सुरू होतात. 3ऱ्या दिवशी एकाच वेळी 4 वाघांचं दर्शन. व्याघ्र दर्शनामुळे या भागातनं आता मिळणार पर्यटनाला चालना. व्हिडिओ व्हायरल. अकोल्यात 5 बछड्यांसह जंगलाच्या राणीचं दुर्मिळ दर्शन. जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील शहानूर रोडवर वाघिणीचं अख्खं कुटुंब. मेळघाटाच्या अकोल्याकडील भागात वाघांचं दर्शन कॅमेरा. पेट्रोलची कमतरता असतानाच हिंगोलीत पेट्रोल पंप चालकाची मनमानी. पेट्रोल असूनही दिलं जात नसल्याचा आरोप. वसमत ते औंढ्या नागनाथ महामार्गावरील शिरडहापूर गावाजवळील गणपती पेट्रोल पंपावरचा प्रकार. बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून इंधनाचा पुरवठा विस्कळीत. रखरखत्या उन्हात पेट्रोल पंपावर अर्ध्या तास वाहनांच्या रांगा. बीड बाळवाड धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. अनेक पेट्रोल पंपवर पेट्रोल डिझेल नसल्यानं बंद. पेट्रोल डिझेल जिल्ह्यातनं पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहन चालक धाराशिवमध्ये. शेती मशागतीची कामं ठप्प. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट. सलगच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मराठी उद्योजक भरत गीते यांना 2026चा ग्लोबल इन्स्पिरेशन पुरस्कार. द हाऊस ऑफ कॉमन्स या विशेष सन्मानाने हे गौरव. ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे गीते यांचं कार्य उद्योग विश्वासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद. यवतमाळच्या किमया वातिलेचं 100% यश. 12वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवत पटकावलं अव्वल स्थान. किमया शीतल वातिले जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थी. दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामच्या वजीरपूर भागात एकाच घरात महिला आणि 4 मुलांचे मृतदेह सापडल्यानं खळबळ. एकाच वेळी 5 जणांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात खळबळ. पतीने पत्नी आणि 4 मुलांना दिलं विष. पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणला आयईडी स्फोट. 4 जवान शहीद, काही जवान जखमी. नक्षलवाद्यांनी पसरवलेले आयईडी नष्ट करण्यासाठी जवानांचं पथक गेलं होतं. त्या दरम्यान भूसुरुंगाचा स्फोट. काश्मीरमधील बारामुल्लात राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन. रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. डोंगराचा मोठा भाग खचून रस्त्यावर. येण्या जाण्याचा मार्ग बंद. शेकडो लोक अडकले. दिल्लीतील विवेक विहार परिसरातल्या 4 इमारतीत पहाटे 3:45च्या सुमारास भीषण आग. 9 जणांचा होरपळून मृत्यू, काही जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. अमेरिकेच्या फ्लोरिडात अग्नितांडव. दक्षिण फ्लोरिडाच्या विद्यापीठ परिसरात मोठी आग. आगीनंतर खळबळ. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. पश्चिम बंगालमध्ये उद्या मतमोजणी. मतमोजणीसाठीची प्रशासनाकडून पूर्ण तयारी. 294 पैकी 293 जागांवर होणार मतमोजणी. दक्षिण कोलकात्यातल्या कालीघाट पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी गौतम दास यांचं निलंबन. गौतम दास यांच्या पोस्टमुळे झाला होता वाद. बंदुकीसह फोटो काढून रेडी फॉर न्यू असाइनमेंट असं कॅप्शन देऊन सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट. पश्चिम बंगालमधील फाटा मतदारसंघातले सर्व 285 मतदान केंद्रांवर फेरमतदान होणार. 21 मे रोजी होणार पुन्हा मतदान. लोकशाही प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं मत. 24 मेला मतमोजणी. चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे अजूनही बंदच. पहलगाम आल्यानंतर भारताने बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करून पाकिस्तानचं पाणी रोखलेलं. वर्षभरानंतरही धरणाचे दरवाजे अजूनही उघडलेले नाहीत. अर्ध्या तासाच्या पावसाने प्रशासनाच्या कारभाराचे धेंडोरे. पावसामुळे
बिकानेरमधील बाजार समितीत पाणी, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल पाण्यात भिजून गेला, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. अंदमानातील राधानगर समुद्रात किनाऱ्यावरील पाण्यात फडकला भारतीय तिरंगा, 60 फूट लांब 40 फूट रुंदीचा भारतीय तिरंगा गिनीज बुकमध्ये नोंद.